उन्हाळ्यात थंडगार, मलाईदार आणि बाजारात मिळणाऱ्या कुल्फीपेक्षा जास्त चविष्ट अशी इन्स्टंट मलाई मटका कुल्फी आज आपण घरच्या घरी कशी बनवू शकतो हे बघणार आहोत. ही कुल्फी बनवण्यासाठी ना आईस्क्रीम मेकर लागणार नाही का जास्त वेळ सुद्धा लागणार नाही आणि भरपूर वेळपर्यंत दूध आटवत बसण्याची पण गरज नाही. फक्त काही मिनिटात हे मिक्सचर तयार करा, मटक्यात सेट करा आणि तुमची कुल्फी तयार करा. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि जर तुम्हाला अशाच सोप्या, चविष्ट समर स्पेशल रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तर चला झटपट रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी मी इथे 1 कप दूध घेतलं. फुल फॅट मिल्क घ्यायचं आहे, म्हणजे जे दूध आहे ना तर ते छान घट्ट असावं आणि त्यामुळे आपली कुल्फी जी आहे ती छान अशी घट्ट तयार होते. आता इथे आपण काही इन्ग्रेडियंट्स घालणार आहोत, ज्यामध्ये मी मखाने, बदाम, काजू आणि पिस्ता घेतलेला आहे. आता जसं मी सुरुवातीला सांगितलं की या दुधाला भरपूर वेळपर्यंत आटवत बसण्याची गरज नाही. तर हे जे ड्रायफ्रुट्स आपण यामध्ये घालणार आहोत, मखाना, काजू, हे सगळं यामुळे हे जे आपलं कुल्फी मिक्सचर आहे ते छान घट्ट तयार होतं. मी तुम्हाला दाखवते कसं आपलं हे मिक्सचर तयार असायला पाहिजे, तयार व्हायला पाहिजे ते. त्यानंतर 10-12 केशरच्या काड्या घालायच्या आहे. आता मलाई मटका कुल्फी म्हटल्यानंतर त्यामध्ये केशरचा फ्लेवर तर असायलाच पाहिजे आणि सोबत 3 वेलची पण मी इथे घालत आहे. त्याचा पण खूप छान फ्लेवर आपल्या या कुल्फीला येतो. तर आता हे जे दूध आहे ते आपण फक्त थोडंसंच गरम करून घेतलं आहे, म्हणजे उकळायचं नाहीये पण व्यवस्थित गरम झालं पाहिजे आणि या गरम दुधामध्ये हे सगळं आपल्याला भिजवायचं आहे. त्यानंतर मी 2 चमचे इथे साखर घातली आणि याला अर्धा ते 1 तास आपण असंच ठेवून देऊ आणि हे जे ड्रायफ्रुट्स आहे हे या दुधामध्ये छान असे फुलू देऊ. तर इथे 1 तास झालेला आहे आणि हे मी बाहेरच ठेवलं होतं. जर तुम्हाला हे जास्त वेळ ठेवायचं असेल तर तुम्ही याला फ्रीजमध्ये पण ठेवू शकता. आता हे मिक्सरच्या पॉटमध्ये घालायचं आणि छान अशी बारीक पेस्ट तयार करून घ्यायची. तर हे बघा, अशी पेस्ट तयार झाली आहे. दूध छान असं घट्ट झालं आहे. आपल्याला अजिबात आटवत बसायची गरज पडली नाही. यामध्ये मखाना आणि ड्रायफ्रुट्स मुळे याला छान थिकनेस आलेला आहे आणि हे जे ड्रायफ्रुट्स आहे ते यांचं प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण दिलेलं आहे. तर आता आपलं हे कुल्फीचं बॅटर किंवा कुल्फीचं मिक्सचर तर तयार झालं. मस्त मी या मटक्यामध्ये पोर करून घेतलेलं आहे. हे जे मटके आहे ना ते मी आधी मटका कुल्फी वगैरे जे आपण विकत आणतो तेच मटके ठेवले होते आणि तेच आज मी इथे यूज केलेले आहे. तर यामध्ये घातलं आणि ओव्हरनाईट किंवा कमीत कमी 8 ते 10 तासासाठी याला फ्रीज करून घ्या. आणि आता हे बघा, मी पूर्ण रात्रभर ठेवलेलं होतं आणि मस्त आपली ही कुल्फी सेट झालेली आहे. आता ही जी कुल्फी आहे ना, जसं आता मी इथे फॉइल पेपर लावून ठेवलेला आहे. तुमच्याकडे क्लिंग रॅप वगैरे असेल ते लावून पण ठेवू शकता. त्यामुळे काय होतं, याच्यामध्ये आईस क्रिस्टल्स तयार होत नाही आणि ही जी कुल्फी आहे ती लगेचच तुम्ही एन्जॉय करायची आहे. जास्त वेळ फ्रीजमध्ये ठेवू नका, फ्रीझरमध्ये ठेवू नका सॉरी, आणि लवकरच खा, म्हणजे जास्त यामध्ये आईस क्रिस्टल्स तयार होणार नाही. आणि इथे एक महत्वाची मी टिप सांगते. जर तुम्हाला ही जी कुल्फी अजूनच क्रीमी करायची असेल तर यामध्ये तुम्ही थोडंसं मिल्क पावडर पण घालू शकता. तर आहे ना, अगदी साधी सोपी ही मलाई मटका कुल्फीची रेसिपी मी तुमच्याशी शेअर केलेली आहे. कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. पुन्हा भेटते अशाच एका मस्त रेसिपी सोबत उद्या दुपारी 2 वाजता. तोपर्यंत बाय बाय.